छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला रितेश देशमुखचा राजा शिवछत्रपती चित्रपट काल रिलीज झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या चित्रपटाने प्रचंड मोठ्या प्रमाणात खळबळ माजवली आहे. सिनेरसिकांनी आणि शिवप्रेमींनी या चित्रपटावर अक्षरशः उड्या टाकल्या आहेत. कारण छत्रपती शिवाजी महाराजांवरचा एवढा भव्य चित्रपट आजपर्यंत कधीच निर्माण झाला नव्हता. या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वतः रितेश देशमुख यांनी केलं आहे. त्याच पद्धतीने अभिषेक बच्चन, सलमान खान अशा प्रकारची तगडी स्टार कास्ट याच्यामध्ये आहे. विद्या बालन देखील आपल्या भूमिकेमध्ये प्रचंड मोठा प्रभाव टाकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रितेश देशमुख यांचा राजा शिवछत्रपतींची भूमिका ही तर अगदी सगळ्यांनाच आवडून गेलेली आहे. कालपासून हा चित्रपट रिलीज झाला आणि पहिल्याच दिवशी तब्बल 9 कोटी रुपयांचा गल्ला या चित्रपटाने जमवला आहे. रितेश देशमुख याचा हा पहिला दिग्दर्शनाचा प्रयत्न असला तरी रितेश देशमुख दिग्दर्शनामध्ये देखील अक्षरशः भाव खाऊन गेला आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. या चित्रपटाला अजय अतुल यांनी संगीत दिलं आहे. अजय अतुलचं संगीत हे अक्षरशः या चित्रपटामध्ये जान ओतलं आहे. अशा प्रकारचं संगीत अजय अतुल यांनी या चित्रपटासाठी दिलं आहे. मराठी आणि हिंदी या दोनही भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज करण्यात आला आहे. संपूर्ण देशभरामध्ये या चित्रपटाची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उत्सुकता होती. छावा चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर रितेश देशमुख याच्या राजा शिवछत्रपती चित्रपटाला देखील तितकाच प्रतिसाद नागरिकांकडनं, प्रेक्षकांकडनं आणि शिवप्रेमींकडनं मिळतो आहे. हे बघून प्रत्येक मराठी माणूस सुख होणार यामध्ये अजिबात शंका नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे लार्जर दॅन लाईफ होते. त्यांच्यावरचा चित्रपट देखील तेवढाच लार्जर दॅन लाईफ बनायला पाहिजे अशी प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे आणि अशाच प्रकारचा चित्रपट रितेश देशमुख आपल्यासाठी घेऊन आला आहे. हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसाने, प्रत्येक शिवप्रेमीने बघायलाच हवा.